शहादा शहरात मुख्य रस्त्यांची पारचाळण झाली असून नागरिक आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। शिवाजी महाराज स्मारक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या मुख्य मार्गावर भल्या मोठ्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। वाहन चालक, पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। नगरपालिका निवडणुकीला 8 महिने उलटूनही प्रशासनाला जाग आलेली नाहीये। लोकप्रतिनिधींनो, अंतर्गत वाद मिटवा आणि रस्ते दुरुस्त करा असा थेट इशारा शहादावासियांनी दिलाय। शहादातले रस्ते आपण पाहिलेत की अक्षरशः मनुष्य पायी चालू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जेमतेम रस्ता शोधून वाहनं काढायची असतात। शहादातले 10 दिवसांनी आपण जर गेलो तर एकही रस्ता ठिकाणावर राहिलेला नाही आहे आणि 8 ते 10 महिने होऊन गेलेत या नगरपालिकेच्या इलेक्शनला। निवडून दिले आम्ही यांना, पण हे सगळे स्वतंत्र एक राजकीय भांडणामध्ये व्यस्त झालेले आहेत, परंतु शहादाच्या विकासाकडे यांचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे। पावसाळ्यापूर्वी कामं व्हायची असतात, पण पावसाळ्यापूर्वी एकही रस्त्याचं काम यांनी केलेलं नाही आहे। तुम्ही कोणत्याही रस्त्यावर जा, तिथं आपण झाडे लावू शकतो एवढे मोठमोठे खड्डे आज तयार झालेले आहेत। माणसांना पायी चालण्यासाठी सुद्धा आज त्रास होतोय, तो वाहनं कशी काढायची। यापुढे जर समजा ॲक्सिडेंट होत असतील किंवा काही एखादी दुर्घटना होत असेल तर त्याला संपूर्ण नगरपालिका आणि सगळे पदाधिकारी जबाबदार राहतील। ह्या नगरपालिकेतील जेवढे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, यांना या शहादा शहराच्या विकासासाठी निवडून दिलेलं आहे, परंतु यांनी आजपर्यंत एकमेकांच्या हेवेदावे आणि भांडणामध्ये त्यांनी पूर्ण वेळ घालवलेला आहे। लोकांनी जनतेची सेवा आणि शहादा शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि असं न करता हे आपसात भांडणं करतात, मीटिंग असते, आपसात हेवेदावे करतात, दोषारोप करतात आणि याच्यामध्ये यांची मीटिंग संपलेली असते। म्हणून जनतेने तुम्हाला ह्या शहादा शहराच्या विकासासाठी निवडून दिलेलं आहे, तर शहादाचा विकास व्हायला पाहिजे, रस्त्यांची सुधारणा व्हायला पाहिजे। जर तुम्ही असं केलं नाही तर या जनतेचा जर समजा आक्रोश फुटला तर तुम्हाला जनता शांत बसू देणार नाही आणि तुम्हाला नगरपालिकेला घेराव टाकल्याशिवाय राहणार नाही। म्हणून एक अर्थ हाक म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो पदाधिकाऱ्यांना की त्यांनी रस्त्यांकडे आणि शहादाच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।